आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाली। देशाचा अमृत महोत्सव देखील आपल्या देशाने मोठ्या उत्साहाने साजरा केला। आज आपला देश एकीकडे मंगळावर आकाशात झेप घेत आहे, मात्र एकीकडे त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मात्र आजही पूर्णपणे खराब झाले आहेत। पायी देखील चालता येत नाही। त्र्यंबक तालुक्यात मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला, तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नदीवर अत्यंत मोडकळीस आलेल्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे। तो पूल कोणत्याही क्षणी सदर पूल पडू शकतो अशी स्थिती आहे। वैतरणा ते देवगाव जाणाऱ्या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यात पायी देखील चालता येत नाही। दापुरे ते जोशी कंपनी या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे, तरी त्र्यंबक तालुक्यातील सापगाव ते कळमुस्ते या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करून अपूर्ण अवस्थेत आहे। हे या सर्व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व ज्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे टाकेहर्ष येथील संपत शंकर घोटे या व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे, त्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024 रोजी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते। त्यावेळी आपल्या विभागाने लेखी आश्वासन दिले होते, मात्र त्यानंतर राज्यातील मात्र अद्यापही खड्डे बुजवले गेले नाहीत। आपला बांधकाम विभाग पूर्णपणे मृत अवस्थेमध्ये आहे, म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर श्राद्ध घालून पिंडदान करत धरणे आंदोलन करण्यात आले। बांधकाम विभाग उपअभियंता उमाकांत कुमावत यांना निवेदन देण्यात आले। भगवान मध्ये एल्गार कष्टकरी संघटना संस्थापक अध्यक्ष आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती त्यांचं श्राद्ध घालून पिंडदान जे आंदोलन आम्ही आज ते सुरू केलं होतं की जे त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील नाशिक तालुक्यातील जे रस्ते आहेत ते अत्यंत दयनीय झाले। त्याच्या अनेक खडे पडले, काहींचा जीव पण गेला त्या खड्यांमुळे आणि अनेक वेळा गेले आम्ही आंदोलन करतोय, पण त्याचा काही दखल घेतली नाही, म्हणून हे खातच मृत्यू अवस्थेमध्ये आहे। त्याचं पिंडदान आणि श्राद्ध घालण्याचं हे जे आंदोलन होतं आम्ही त्यांचं श्राद्ध घालण्याचं कार्य सुरू केला, पण पोलिसांनी त्याचं साहित्य होतं ते हिसकावून घेतलं आणि श्राद्ध काही आम्हाला घालता नाही आलं। परंतु त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेले आता सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिले त्यांच्या कार्यकारी अभियंत्यांनी की हे पुढील एका महिन्यामध्ये पूर्ण डांबरीकरण नोव्हेंबरपर्यंत डांबरीकरण केलं जाईल आणि तोपर्यंत जे खडे पडले ते उद्यापासूनच आम्ही भरलं जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं। त्यामुळे जे आमचं आंदोलन होतं आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। बांधकाम विभागाच्या वतीने आपण सर्वांना आश्वासन देण्यात येते की या रस्त्याची कामं लवकरच सुरू करून लवकर संपवण्यासाठी भगवान भाऊंनी बराच प्रयत्न करून आमदार साहेबांच्या मागेला आपण सर्व कामं मंजूर करून घेतलेली आहेत। त्यांना पण माहिती आहे, विविध प्रक्रिया पण या कामांची पूर्ण झालेली आहे आणि येत्या 15-20 दिवसात कामं सुरू होतील आणि डिसेंबर महिन्यापर्यंत कामं व्यवस्थित सुरू करून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कामं संपतील। पुढच्या पावसाळ्यात आपल्याला रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मी आपण सर्वांना आश्वासन देतो की कृपया आपण आपल्या आंदोलन मागे घ्यावे। त्या स्वरूपात आपण जे राज्यमार्गावरती जे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात आपण भरून घेतलेले, पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात आपण 2-3 वेळेस खड्डे भरले, परंतु ते निघून जातात आणि पूर्ण पक्के काम जे आहे ते आपण येत्या 15-20 दिवसात 100% सुरू करणार आणि ते काम सुरू झाल्यानंतर आपल्याला हा त्रास। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।